फक्त 1.5 इंच शोल्डर असलेला आपल्याला डीप नेक गळा कटिंग कसा करायचा आणि प्रिन्सेस कटचा भाग कशा प्रकारे आखायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता बघा मी 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतली, म्हणजे उंची वाढवून घेतली। 3.5 इंचावरती पॉईंट काढून घेतले प्रिन्सेस कटचे आणि 1.5 इंच तिकडे समोरच्या बाजूला वाढून घेतलेला आहे तो भाग। आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा भाग आपल्याला कटिंगमध्ये घ्यायचा आहे, तो वाढून घ्यायचा। त्यानंतर आता आपल्याला जो टक्स पॉईंट असतो तो मी 10 वरती घेतलेला आहे आणि आता प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता हा आकार दिल्यानंतर आता आपण काय करूयात, डीप नेकची कटिंग करूयात। तर मी काय केलं, आता इथं 3 इंच जो गळा आहे तो गळा रुंदी घेतली आणि आता गळ्याची उंची घ्यायची आहे 8 इंच आणि त्यानंतर आता 3 इंचावरती असा बॉक्स करून घ्यायचा आणि इथं आता आपल्याला गळ्याला डिझाईन टाकायची, तर तो आतल्या भाग आपल्याला आखून घ्यायचा आहे। आता ह्या आखल्यानंतर आता 2.5 इंच जी शोल्डरची शिलाई मार्जिन राहिलेली आहे तर ती आपल्याला शिवून 1-1.5 इंच होऊन जाते, म्हणजे अर्धा इंच गळ्याकडच्या बाजूला आणि अर्धा इंच आपल्याला शोल्डरकडच्या बाजूला। तर ते कशा प्रकारे शिवायचं ते मी तुम्हाला आता दाखवते। आता हा प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो मी शिवून घेते अशा प्रकारे। एकदम सावकाश शिवायचा, जास्त ओढाताण वगैरे करायची नाही, म्हणजे भाग कोणताही उरला नाही पाहिजे। असं जर केलं तर एकदम छान टक्स पॉईंट येतो आणि प्रिन्सेस कटला आकार पण येतो। आता इथं काय केलं मी, कॅनव्हास लावून घेतलेला आहे आणि दुसरा अस्तरचा भाग लावून घेत आहे मी, कारण इथं मला पॅड लावायचे आहेत, म्हणजे कप्स जोडायचे आहेत। तर त्याआधी मी आतमध्ये कॅनव्हास लावून घेतलं आणि हा भाग आता आतल्या साईडला स्टिच करून घेते। स्टिच करून घेतल्यानंतर याला छान अशी फिनिशिंग देऊन घ्यायची। आता ही फिनिशिंग दिल्यानंतर बघा किती छान आणि डीप नेक आपला तयार झालेला आहे ब्लाऊज। आवडला असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।